मुंबई घाटकोपरमध्ये दरड कोसळलेली आहे. दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे राम कदम जोडले गेलेले आहेत. राम कदमजी, घाटकोपरमध्ये ही घटना घडलेली आहे. या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी पोहोचला आहात का? त्या ठिकाणी कशा पद्धतीने बचाव कार्य राबवलं जातंय या संदर्भातली काही माहिती तुम्ही घेतली आहे का? हॅलो, राम कदमजी, घाटकोपरमध्ये दुर्घटना घडलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात का आणि काही माहिती तुम्हाला मिळालेली आहे का? नाही, मला नुकतीच आपल्या माध्यमातून ही माहिती मिळाली. मी तिथे निघालोच आहे, वाटेतच आहे. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की मुलुंड पासून चांदिवली पर्यंत आम्ही जे 4-5 आमदार आहोत, आमचा हा मतदारसंघ पश्चिमेच्या दिशेला जो मोठा डोंगर आहे आणि या डोंगरावर सातत्यानं हे सगळे आम्ही आमदार निधी संरक्षण भिंतीचा निधी हा 2 कोटी रुपये असतो. तो निधी अपुरा आहे, त्याला मर्यादा आहे. तिथे संरक्षण भिंती बांधण्याचं काम आमदारांच्या खासदारांच्या निधीतून सातत्यानं होत असतं. अडचण कुठे आहे? ही भिंत बांधल्याच्या नंतर सुद्धा गरजेपोटी काही लोक झोपडीदार त्याच्या वर संरक्षण भिंतीच्या वर जिथे घरं बांधली जाऊ नयेत असं आहे तिथे अनधिकृत घरं बांधतात, गोरगरिबांना तर विकतात. आता मग स्वाभाविकपणे कालांतराने त्याला पाणी मिळतं, लाईट येते, अधिकृत होतात. पुन्हा वर्षभराच्या नंतर पुन्हा त्या घरांच्या वर भिंत बांधावी लागते. त्यामुळे संरक्षण भिंती बांधण्याचा क्रम हा कधीच थांबत नाही. जर अनधिकृत तिथे होणाऱ्या झोपड्या महानगरपालिका, कलेक्टर आणि म्हाडा यांचं कोऑर्डिनेशन करणारी कुठलीच यंत्रणा नाहीये. त्यांचं कोऑर्डिनेशन करून या जर अनधिकृत झोपड्या थांबवल्या तर संरक्षण भिंतीमुळे नंतर ह्या अशा कोसळणाऱ्या दरडीवर आपल्याला नियंत्रण घेता येईल. हा एक भाग. दुसरा भाग सगळ्यात महत्वाचा असा आहे की ह्या ज्या धोकादायक जी घरं आहेत डोंगरावर त्याचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे संरक्षण निधीमध्ये वाढ, संरक्षण भिंती बांधल्याच्या नंतर त्याच्यावर नवीन घरं होऊ नयेत याची काळजी, त्याच्यावर ठोस कारवाई आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जे धोकादायक घरं आहेत त्याला शासनानं त्यांचं पुनर्वसन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणं, अशा 3 गोष्टींची आवश्यकता आहे. राम कदमजी, तुमच्या मतदारसंघामध्ये हा सगळा भाग येतो. तुम्ही म्हणताय की या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यामुळे संरक्षक भिंती देखील तितक्याच बांधल्या जातात. मात्र यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न केले जात आहेत का? नाही, मी आता ऑन द वेच आहे. मला जी माहिती मिळाली हा चांदिवली मतदारसंघाचा भाग आहे अशी माहिती मिळाली. पण विषय कुठला मतदारसंघाचा हा येत नाही. तिथे माणसं दगावली असतील तर माणुसकीच्या नात्यानं त्या ठिकाणी सगळ्यांनी पोहोचलंच पाहिजे. मी स्वतः देखील त्या ठिकाणी पोहोचतोय आणि याचा स्वतः मी पाठपुरावा करून पुनर्वसन, संरक्षण निधीमध्ये वाढ आणि अनधिकृत नवीन झोपड्या होऊ नये जेणेकरून पुन्हा संरक्षण भिंती बांधण्याची गरज, अशा ह्या 3 गोष्टींचा मी 4 टर्मचा अंदाज म्हणून मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. जे घडलं ते दुर्दैवी आहे पण भविष्यात घडू नये असं कुठेही याची काळजी घेणं राम देखील कदमजी, हे तितकंच घडले ते आवश्यक आहे. दुर्दैवी आहे. नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल आणि त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.